नमस्कार प्रेक्षकांना. आजच्या धमाकेदार भागामध्ये येथे सखी जी असते ती सर्व प्रॉपर्टी आज तिच्या आईच्या नावावर करणार असते. तितक्यात कान्हा म्हणतो, बेबी सरकार थांबा, सही करू नका, कारण की ही जी बाई आहे ना, तुम्ही जिला तुमची आई म्हणत आहात ती तुमची खरी आई नाही आहे, ती तर सरकार आहे. आणि खरी आई तेजस्विनी कामत दुर्दैवाने त्या दरीत पडल्या. आणि ही तुमच्यासमोर जी उभी आहे ना, ती सरकार म्हणजेच मनस्विनी आहे. तेव्हा सखी म्हणते, कान्हा तू काय बोलतोस? तेव्हा कान्हा म्हणतो, हो हे खरं आहे, खूप दिवसापासून मी यांचा शोधच घेत होतो. आणि जेव्हा जे पोलीस आपल्या घरामध्ये पोलीस कंप्लेंट करण्यासाठी आले होते, तो भरत भालेराव एक ॲक्टर होता आणि त्या ॲक्टरला सरकारने बोलवलं होतं आणि त्याला मी पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या हातून निसटला. पण त्याचा मोबाईल मला मिळाला आणि नंतर तो मोबाईल मी रिपेअर केला आणि त्या मोबाईलमध्ये मला सरकारचा कॉन्टॅक्ट मिळाला. आता हे सगळं खोटं आहे. हे सगळं काय बोलत आहे ना सखी, मला काहीच कळत नाही आहे. हे सगळं मला काहीच माहिती नाही आहे. तो भरत भालेराव कोण आहे, कुठून आला, हे मला काहीच माहिती नाही आहे, असं जेव्हा सरकार नाटक करते. पण कान्हा म्हणतो, हो त्यानंतर मला त्यामध्ये सरकारचा नंबर मिळाला आणि मग मी तो फोन ट्राय केला, पण तो मोबाईल आपल्याच घरामध्ये होता. आणि जेव्हा मी तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो मोबाईल मला सरकारच्या रूममध्ये सापडला आणि तो मोबाईल तेव्हा सरकार म्हणते, सखी मला तू जो मोबाईल दिला ना तोच मी वापरत होते. मला हा मोबाईल कुणाचा आहे, काय आहे, मला काहीच माहिती नाही. आता सखी म्हणते की कान्हा हे सगळं काय चाललं आहे? हीच माझी आई आहे आणि तू हे सगळं काय बोलत आहे ना, मला काहीच माहीत नाही. तेव्हा कान्हा म्हणतो, ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर आपण यांची परीक्षा घेऊया आणि मग बघूया यांना काय खरं बोलता येतं, खरं बोलताय की खोटं बोलताय. तेव्हा कानाने जो काही प्रकार घडलेला असतो आणि ज्यावेळी आपण सगळे फिरायला गेलो, आपल्याला इथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि आणि त्यानंतर या घरामध्ये एक मोठं कारस्थान घडविण्यात आलं. जी सरकार आहे तिने असं कारस्थान केलं की तुमची आई तेजस्विनी हिला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि बेशुद्ध अवस्थेत त्या टेकडीवर नेलं आणि त्या टेकडीवर नेल्याच्या नंतर यांनी जे काही तिच्यासोबत केलं आहे ना, तर तिला दरी ढकलून देण्याचा प्रयत्न केला. अशा तरी ह्यात सरकारच आहे. तेव्हा सखी म्हणते, खरंच कान्हा तू काय बोलत आहे? हीच माझी आई आहे आणि प्रत्येक वेळी परीक्षा द्यायची नसते कान्हा. तेव्हा कान्हा म्हणतो, बेबी सरकार तुम्ही काहीतरी चूक करत आहात. बघा तुम्ही त्या दिवसापासून तुम्ही ऑब्झर्व करा, या घरामध्ये आल्या आणि ज्यावेळी वेदूने सगळ्यांना जेवणासाठी बोलवलं, मेंदूवडे केले होते, पण त्यावेळी ह्या काय बोलल्या का मला फ्रूट्स हवे आहे, कारण की सरकार पूर्ण डाएट प्लॅन करायची, त्याच्यावरच ह्या असं बोलल्या होत्या. आता मात्र सखी कन्फ्यूज झालेली असते. सखी म्हणते, स्टॉप इट कृष्णा, हे काय बोलत आहे तू? आणि मग येथे मनस्विनी जी असते ती नाटक करत असते तेजस्वी बनण्याचं. तेव्हा ती म्हणते, खरंच तेव्हा मी इतक्या वर्ष अंधाऱ्या खोलीत राहिले, त्या सरकारने मला काहीच तेलकट तुलकट असं घाणेरडं खायला द्यायची, त्यामुळे मला वाटलं की मी फळं खावे म्हणून. सरकार म्हणतो, किती खोटं बोलणार, बस करा आता हे सगळं. तुम्हाला एक संधी देतो, तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करा तुमचा गुन्हा. पण मनस्विनी जी असते ना ती खूपच डेंजर असते. ती कान्हा जेव्हा असं बोलतो तेव्हा ती कबूलच होत नाही. तेव्हा कान्हा मात्र मग खरंच जे काही घडलेला आहे तो प्रकार सांगायला सुरुवात करतो. पण सखीला आता कान्हाच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसतच नसतो, कारण की ती तिच्या आईच्या प्रेमामध्ये अतिधुंद झालेली असते. कारण की तिला असं वाटत असतं की हीच माझी खरी आई आहे. त्यावेळेस आता मोबाईलवरून कान्हाने तपास केलेला असतो. तेव्हा कान्हा मात्र सखीला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ही जी बाई आहे ना ही खोटाडी आहे, ही तुमची आई नाही आहे. तेव्हा तुम्ही तिला हिने तुमच्याबरोबर एक तुमच्याशी तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही ओळखूही शकला नाही. खरं म्हणजे इथे आता सरकार म्हणते, हे सगळं मला प्रॉपर्टी वगैरे हे काहीही नको आहे, मला फक्त माझ्या सखीचं प्रेम हवं आहे. आणि सखी मी हे सगळं काहीच केलं नाही, तुला तरी वाटतं का? आणि मग येथे मनस्विनी जी असते ती सखीला आता तिच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असते. सखी याला काय कळावं हे कळतच नसतं. तेव्हा मात्र मनस्विनी म्हणत असते की हे मला काहीच माहीत नाही, मला प्रत्येक वेळेस अशी परीक्षा द्यावी लागलेली आहे. आणि मग इथे सखी म्हणते, आई तुला परीक्षा देण्याची काहीही गरज नाही, तुझ्या डोक्यावर हात ठेवून सांगते, शपथ घेते माझ्या सखीची. तर कान्हा म्हणतो, सरकार तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोची तुम्ही खोटाडी शपथ घ्यायची नाही. आणि मग कान्हा इतका जोरात ओरडतो, कान्हाला अजिबात आवडत नाही सखीची सरकारने शपथ. कान्हाला पूर्णपणे कळालेलं सखी ही सरकारचं आहे, पण घरातल्यांचा आता अजिबात विश्वास बसत नसतो. कान्हा म्हणतो, तुम्ही
पाठीमागच्या भूतकाळातले प्रश्न त्यांना विचारा. तेव्हा गौतम म्हणतो, "कान्हा जरा रिलॅक्स होय. आपण बघूया, शांतपणे याच्यावर विचार करूया." तेव्हा मात्र गौतम जो असतो तो कान्हाला सावरण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, "ठीक आहे, आपण काही प्रश्न त्यांना विचारूया." तर आता कान्हाने येथे सखी आणि तिच्या घरच्यांना सांगितलेलं असतं, की या बाईला प्रश्न विचारा. मग खरं काय आणि खोटं काय, जर भूतकाळातले जे काही प्रश्नांची उत्तरे ह्या बरोबर देतील, तर मग बघू आपण. आणि मग सखी म्हणते, "कान्हा, आता प्रत्येक वेळेस असं केलंच पाहिजे का? मागच्या वेळी तुझं ऐकून मी ते सगळं केलं होतं." तेव्हा मात्र इथे मनस्विनी म्हणते, की "ठीक आहे." कान्हा म्हणतो, "विचारा तुम्ही प्रश्न त्यांना." सखी आता सरकारला एक प्रश्न विचारते, ज्यावेळी मी लहान होते तेव्हा बाबाच्या मित्राच्या इथे आपण कोकणात गेलो होतो आणि तिथे काय घडलं होतं माझ्या बाबतीत ते सांगू शकशील का तू? तेव्हा मात्र मनस्विनी म्हणते, "हो, का नाही?" कारण की आपण ज्यावेळी कोकणात गेलो बाबांच्या मित्राकडे तेव्हा तू विहिरीत पडली होती आणि मला पोहता देखील येत नव्हतं. पण माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मी स्वतः त्या विहिरीत उडी मारली आणि तुला वाचवलं. कारण की एक आईच हे करू शकते. आणि मग जेव्हा हे सगळं सांगितलं, सखी म्हणते, "हे बरोबर आहे, तू बरोबर सांगितलं. आता मला ह्या प्रत्येक वेळेस अशीच परीक्षा द्यावी लागणार आहे." आता मात्र कान्हा म्हणतो, "एवढी मोठी घटना घडली आहे, त्यामुळे हे सगळ्यांना माहीत असणं मला तरी वाटतं माहीत असावंच." तेव्हा मात्र सखीची आई म्हणते, की "ठीक आहे, मी द्यायला तयार आहे." आता सखी म्हणते, "कान्हा बस कर." "अरे का? पण प्रत्येक वेळेस एखाद्याच्या फिलिंगवरून आपण समजू शकतो ना." आता यांच्या फिलिंग्सवरून मी समजू शकते, की याच माझी आई आहे म्हणून. आता येथे पण कान्हा मानायला तयार नसतो. कान्हाला पूर्णपणे आता डाऊट आलेला असतो, की ही खरी तेजस्विनी कामत नाही आहे, ही सरकार आहे. आता येथे सखीला मात्र सखी कान्हाला बोलायला लागते, "अरे का प्रत्येक वेळेस आपण असं करायचं? आपल्याला कळतं ना खरं काय आणि खोटं काय. हीच माझी आई आहे आणि मी तिला स्वीकारलेलं आहे आणि ही का खोटं बोलेल?" पण कान्हा म्हणतो, "बेबी सरकार, तुम्हाला कळतच नाही आहे. ही बाई खूप खोटारडी आहे. सरकार काही पण करू शकते. कान्हा तू नको एवढा विचार करू." आणि कान्हा आता सांगतो की सगळी प्रॉपर्टी हे कामंत ही सगळी प्रॉपर्टी यांना पाहिजे आहे. जे तिने मनस्विनी सरकार म्हणून जे करता आलं नाही ना, ते आज तेजस्विनी बनून ती करत आहे. सगळी प्रॉपर्टी हे कामत एंटरप्राइजेस, हे कंपनी, हे सगळं घरदार, हे सगळं त्यांना प्रॉपर्टी हवी होती. म्हणून त्यांनी हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. सखी मॅडम, तुमच्या लक्षात येत नाही ही बाई दिसते तशी नाही ही खूप चाल खेळणारी बाई आहे. आणि मग आता तिला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. भूतकाळातले ज्या काही घटना आहेत त्या त्यांनी सत्य जर सांगितल्या तर आपण त्यांना विचारूया. हे सगळे प्रॉपर्टीसाठी ही बाई या घरात घुसलेली आहे. तिला वाटलं आता सहजासहजी प्रॉपर्टी मिळेल. स्वतःच्या बहिणीला दरीत ढकलून देऊन ही बाई इथे आलेली आहे. आणि मग येथे सखी म्हणते की खरंच मी जेव्हा मनस्विनी मावशीला वाचवायला गेले ना, तेव्हा मनस्विनी मावशीच्या चेअरला धरलं तेव्हा त्यांचे डोळे निळे होते. मी स्वतः बघितलेलं होतं. आणि मग कान्हा म्हणतो, "हे तर करू शकता कारण की ते सरकार आहे, त्या काही पण करू शकतात. त्यांनी बदलवलं असेल असं तरी मला वाटतं." तेव्हा मात्र आता सखी कान्हावर ओरडायला सुरुवात करते कारण की तिला आता खूप राग आलेला असतो. पण कान्हा मात्र काही ऐकायला तयार नसतं. कान्हा म्हणतो, "बरं, मला पूर्णपणे डाऊट आहे. ही बाई पूर्णपणे खोटं बोलत आहे आणि तुमच्या खरेपणाचा, तुमच्या भोळेपणाचा ही बाई फायदा घेत आहे. ही फक्त प्रॉपर्टीसाठी इथे आलेली आहे." तेव्हा सखीला आता इथे तेजस्विनी जी असते मनस्विनी बनून आलेली ती सरकार आता सखीला तिच्या जाळ्यात तिने पूर्णपणे ओढलं असतं. "आई, खरंच तुला वाईट वाटून घेऊ नको." कानाला डाऊट आला म्हणून कानाने हे सगळं सांगितलं पण तो तसा नाही आहे. तेव्हा मनस्विनी जी असते ती म्हणते, "खरंच सखी, तुला सांगू का, मला ही प्रॉपर्टी, मला हे काहीच नको आहे. मी तुला पहिल्यापासून सांगत होते की मला हे प्रॉपर्टीवर काहीच करायचं नाही. मला फक्त माझी मुलगी आणि तिच्यासोबत राहण्याची संधी हवी आहे." कारण की मला या प्रॉपर्टीत पहिलेही इंटरेस्ट नव्हता आणि आताही इंटरेस्ट नव्हता. जेव्हा तू माझ्या नावावर सगळी प्रॉपर्टी करायला तयार झाली त्याच वेळेस मी तुला नको म्हणत होते. तेव्हा मात्र कान्हा म्हणतो की त्यांना माहिती होतं तुझ्याकडे थोडेसे पैसे मागितले. कोणत्या मुलीला आवडेल की आपल्या आईने आपल्याकडे पैसे मागावं आणि तुम्हाला वाईट वाटलं आणि म्हणून तुम्ही सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स बनवले आणि यांच्या नावावर करायला तयार झाला. आता गौतम जे म्हणतो की ठीक आहे. वहिनीला एक प्रश्न विचारतो, "वहिनी, खरं म्हणजे तुम्हाला एक सांगू का, मी दादाकडून 10 लाख रुपये घेतले होते. खूप जुनी गोष्ट आहे आणि ते मी त्यामध्ये खूप लॉस गेलो होतो आणि तेव्हा काय घडलं होतं हे तुम्ही सांगू
शकाल का? तेव्हा मात्र गौतमने 10 लाख रुपये घेतले हे मनस्विनीला सगळं माहिती झालेलं असतं तेजस्विनीकडून. तेव्हा ती मनस्विनी म्हणते की हो मला माहिती आहे, ही आपल्या दोघातली सिक्रेट गोष्ट होती. जेव्हा ते 10 लाख रुपये देण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या स्वतःच्या पाटल्या ज्या होत्या त्या विकल्या आणि त्यातले पैसे जे आले ते तुम्हाला दिले आणि तुमचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मदत केली. आणि त्यावेळी तुम्ही मला सांगितलं होतं की ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय कोणाला कळता कामा नये. पण आज ही गोष्ट या पद्धतीने बाहेर येईल असं मला वाटलं नव्हतं. खरंच मी तुमची हात जोडून माफी मागते. आणि मग येथे मनस्विनी जी असते ती गौतम पुढे हात जोडून उभी असते, कारण की तिने जे सत्य सांगितलेलं असतं तर हे सखीला पटलेलं असतं. सखी म्हणते, आई तू त्यावेळी तुझ्या पाटल्या विकून गौतम काकांना मदत केली. आता मात्र कानाला विचारते की काना आता तू काही बोलणार आहेस का? हे देखील खरं सांगितलेलं आहे असं कोण सांगेल? कारण की दोघांमधलं सिक्रेट जे आहे या दोघातलं हे तर मनस्विनीला माहिती नसेलच ना सरकारला. हे तर मग माझ्या आईलाच माहिती असेल. हीच माझी आई आहे काना, तू समजून घे. आता इकडे मात्र परशूलाही परशू म्हणतो, वहिनी तुला एक प्रश्न विचारतो. ज्यावेळी आम्हाला बाळ होत नव्हतं त्यावेळी तू आम्हाला काय सल्ला दिला होता? तेव्हा मनस्विनी म्हणते की त्यावेळी मी तुम्हाला शिर्डीला जायला सांगितलं होतं. शिर्डीला जाऊन साईबाबांना नवस करा असंही सांगितलं होतं. आणि तसं घडलंही देखील. तुम्ही गेलात, तुम्ही देवदर्शन केलं, नवस केला आणि तुम्हाला देवाने त्याचं फळही दिलं होतं. पण आता मग इकडे हे जेव्हा हे ऐकते तेव्हा मात्र सखी शॉक होते, कारण की हेही तिच्या आईने खरं सांगितलेलं असतं. आता मीनाक्षी येते म्हणते, हो आम्हाला देवाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही देवाला गेलो, आम्हाला त्याचं फळही मिळालं. पण त्या कपटी सरकारने त्याचं वाटोळं करून टाकलं. आता मात्र मीनाक्षी म्हणते हे खरं आहे, पण सरकारने तसं काही होऊ दिलं नाही, कारण की तिच्या मनामध्ये हे नव्हतंच की आम्हाला बाळ व्हावं. तिने सगळं वाटोळं करून टाकलं. आता मात्र येथे सखी म्हणते, काना आता तरी तुला विश्वास पटला का? तेव्हा मनस्विनी म्हणते, आता यांनी जे काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची मी आता उत्तरे दिलेली आहे. काना अजून काही विचारायचं बाकी राहिलं आहे का? तेव्हा काना म्हणतो, हे सगळं सरकारला कसं माहिती असेल? हे सगळं भूतकाळातले प्रश्न सरकारला कसे कळाले असतील? या विचारात आता काना विचार करत असतो. पण मनस्विनी मात्र जी असते ती खूप कपटी स्वभावाची असते. तिने सगळं काही जे आहे ते तेजस्विनीकडून माहिती करून घेतलेलं असतं, मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं. त्या सगळ्याचा अभ्यास करून ती सगळ्यांसमोर उभी असते आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तिने बरोबर दिलेले असतात. तेव्हा सखी म्हणते, काना आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे, कारण की त्यांच्या फिलिंग्सवरून आपल्याला कळायला हवं. कारण की आता काना म्हणतो, बेबी सरकार तुम्हाला सांगू का, ही बाई खरंच खरी नाही आहे आणि ही आता खोटं वागत आहे, तुमच्या भोळ्यापणाचा फायदा घेत आहे असं आता कानाला तीच सांगत असते. पण काना जे सांगत असतो ते सखीला पटत नसतं आणि सखी यावर विश्वासही ठेवत नाही. तेव्हा आता सखी म्हणते, बस कर आता काना, हे सगळं ज्यावेळी आता पुढील भागामध्ये कानाचाच गेम इथे सरकारने उलटा फिरवलेला असतो. पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार असतं की माँसाहेबांना त्या सांगतात की कानाच्या डोक्यावर हात ठेवा आणि त्याला विचारा की तुम्ही शपथ घ्या आणि सांगा की हा तुमचा कुणीच लागत नाही. तेव्हा मात्र कानाच्या तोंडातून निघून जाते की मा घे माझी शपथ की कबीर किर्लोस्कर जो आहे हा तुझा कुणीच लागत नाही. पण सखीला आता प्रश्न पडलेला आहे. सखी कानाला विचारते की तू यांना मा कसं काय म्हटला, म्हणजे तुमचं काहीतरी नक्कीच रिलेशन आहे म्हणायचं तर. आता सखीचा प्रश्नाचं उत्तर काना देऊ शकेल का? पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आहे, पाहायला विसरू नका.